नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक विमा वितरण. राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे. आज निधी जमा होत आहे, कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासून निधी वितरणास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 30,000, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 40,000, तर काही जिल्ह्यांमध्ये 50,000. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटप होणार आहे. या शेतकरी मित्रांनो, 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षात अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. तर त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपली आहे. महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा वितरित झालेला असून लवकरच तिसरा टप्पा वाटप होणार आहे. या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरीप्रमाणे वाटप होत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या या जिल्ह्यापैकी प्रमुख असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील. तर आता शेतकरी मित्रांनो, याचे 3 वर्षातील 2022, 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झालेले आहेत. त्यांनी पंचनामे केले असल्यास तुम्हाला 100% पीक विम्याचे पैसे आज निधी जमा होणार आहे. तर हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रितपणे वाटप होत आहे. 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळालेले नव्हते. तर शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे बाकी होते. त्याच अनुषंगाने यापैकी पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदरच वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. आपल्या राज्यातील कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे. तर यांनी आदेश पण देण्यात आलेले आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकांचा नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.